पुरी खायला एवढी चवदार आहे ना. याच्यामध्ये आपण चिली फ्लेक चाट मसाला वापरलेला आहे. खायला चवदार, टेस्टी, सगळ्यांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडतील अशी ही पुरी आहे. तर ही चहा बरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा नुसती पण खाऊ शकता. खूप चवदार व टेस्टी, तोंडाला चवच येते ही खाल्ल्यानंतर. आज आपण छोटी पुरी, ती पण तिखट, अशी छान बनवून घेतलेली आहे. 1 वाटी मैद्यापासून. बघा, इथे मी शंकरपाळ्यासारखं पण उरलेल्या पिठापासून बनवून दाखवलेले आहे. आणि पातळ लाटल्यानंतर पाणीपुरी सारखी तयार होती आणि थोडीशी जाड लाटल्यावरती अशी आपली पुरी तयार होती. एकदम हातावर चुरल्या जाईल अशी खस्ता पुरी ही आपली तयार होती. तर आजची रेसिपी मी कशा पद्धतीने बनवलेली ही पूर्ण रेसिपी बघा. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, मी कमल आहेर. कमल आहेर किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मग आता पुढील व्हिडिओमध्ये मी हे कशा पद्धतीने बनवून घेतले, चला मी तुम्हाला आता दाखवते. आज आपण चटपटीत छोटी पुरी बनवणार आहोत, ती पण लेअरवाली. त्याच्यासाठी बघा, इथे एक भांडे घेतलं, चाळण घेतली, इथे 250 ग्राम एवढा मैदा घेतलेला आहे मी, आणि आपल्या रेग्युलर चम्मचने 4 चम्मच एवढा रवा घेतलेला आहे. आता आपण मैदा व्यवस्थित चाळून घेऊ. मैदा सर्व चाळून घेतला, त्याच्यामध्ये आता रवा टाकून तो पण चाळून घ्यायचा. छान असं चाळून घेतलं. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, हे सर्व आधी मिक्स करून घेऊ. सर्व मिक्स करून घेतलं, त्याच्यामध्ये आपण तेल टाकायचे. साधं नॉर्मल तेल घेतलेलं आहे, गरम नाही. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तेल टाकल्यावरती तेल मिक्स केलं, असं मुटका व्हायला पाहिजे. तरी पण मला वाटतं थोडं तेल हे आपण टाकलं पाहिजे. पुन्हा तेल टाकून मी बघा मस्त मळून घेतलं. आता छान मस्त असा मुटका व्हायला लागला. त्याचा बघू शकता, मुटका व्हायला लागला म्हणजे आपलं हे पीठ व्यवस्थित तयार झालं. आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मळून घ्यायचं. छान मस्त इथे बघा मळून घेतलं. आपण चपातीचं पीठ मळतो ना, त्याच पद्धतीने असं मळून घ्यायचं. आता आपण त्याच्यात रवा वापरलेला आहे, म्हणून याला 10 ते 15 मिनिटासाठी आपण असंच झाकून ठेवू. पीठ मळून आपल्याला 15 मिनिटं झाले. छान मस्त आपलं पीठ इथे तयार झालं, एकदम मऊ झालं. पळपाटाला थोडंसं तेल लावून घेतलं, त्याच्यावरती आपण मळून आणि छोटे छोटे गोळे बनवून घेतले. असे गोळे बनवून घेतले. आता आपण एक एक ते लाटून घेऊ. बघा, एवढ्या अशा लाटून घ्यायच्या. आता मी अजून 2 ह्या लाटून घेते. ते इथे बघा अशा सारख्या 3 लाटून घेतले आहे मी, छोटे छोटे पोळे. थोडं थोडं आपल्याला त्याला तेल लावून घ्यायचे. आता बघा इथे घेतलेली मी चिली फ्लेक्स, थोडी थोडी आपल्याला चिली फ्लेक्स टाकून घ्यायची आहे. घेतलेला आहे चाट मसाला, तो पण थोडा आपण त्याच्यात टाकू. आपल्याला थोडासा कोरडा मैदा टाकून घ्यायचा आहे. परत आपल्याला दुसरी पोळी ठेवून घ्यायची हळूच. त्याच्यावर परत आपण तेल लावून घेऊ थोडं. आपल्याला तीच प्रोसेस करायची. थोडीशी चिली फ्लेक्स, थोडासा चाट मसाला, थोडासा सुका मैदा, त्याच्यावर परत आपल्याला पोळी ठेवून घ्यायची. व्यवस्थित हळूहळू असं दाबून घ्यायच्या कडा त्याच्या. वरून थोडीशी आपल्याला चिली फ्लेक्स टाकून घ्यायची. खूप छान असं दिसते. आता खाली मी थोडंसं आता मैदा टाकते आणि हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं. छान मस्त बघा पोळी ही लाटून घेतली. खूप जाड पण नाही आणि खूप बारीक पण नाही. इथे आता छोटी वाटी घेतलेली आहे, त्या वाटीने आपल्याला असे गोल गोल कट करून घ्यायचे. बघा,
बघा, खूप जाड पण नाही आणि खूप बारीक पण नाही, अशा मस्त आपण इथे छोटी पुरी बघा लाटून घेतलेली आहे, मस्तच झालेली आहे. आता आपण तळून घेऊया. आता कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे मी, खूप जास्त गरम तेलात नाही टाकायचं आहे आपल्याला. आता एक एक मी टाकून घेते. गॅस कमी ठेवलेला आहे कारण ते आतपर्यंत व्यवस्थित अशा तळले गेले पाहिजे ते. कमीच गॅसवर तळून घेते आपण. बघा छान मस्त अशा फुगल्या आहे. आपण ते एक एक अशा पलटी करून घेऊ. बघा मस्त तळले गेले, कलर पण छान आला, मस्त सोनेरी कलर. खूप खायला छान टेस्टी लागतात, चहा बरोबर खाण्यासाठी खूपच भारी येते छोट्या पुरी. छान बघा, छोटी पुरी आपली इथे तयार करून घेतलेली आहे. एकच नंबर अशी आपली छोटी पुरी होती. बघा लेअर लेअर बघा तिचे, चहा बरोबर खायला किंवा स्नॅक्स म्हणून खाण्यासाठी खूपच छान आहे. आजची पुरीची रेसिपी बघा आपली तयार झाली. तिखट छोटी पुरी, थोडंसं जाड लाटल्यावरती अशा छान मस्त पुरी तयार होते आपली. एकदम हातावर चुरता येईल अशी खस्ता पुरी आपली ही तयार होती. त्याच्यानंतर थोडी पातळ लाटल्यानंतर आपल्या पाणीपुरी सारखी पुरी ही तयार होती. तर तुम्ही पाणीपुरीसाठी पण ही वापरू शकता. बघा त्याच्यानंतर उरलेल्या पिठापासून मी अशा शंकरपाळ्यांसारखे बनवून घेतले. ते पण बघा असं हातावर चुरता येईल एवढे छान असे होता. तुम्ही मुलांना ह्या पद्धतीने बनवून दिले तरी पण चालेल, किंवा मग पाणीपुरी पातळ लाटून पाणीपुरी सारखं बनवा, किंवा थोडंसं जाड लाटून असं खस्ता पुरी ही तयार होईल. आजची रेसिपी आपली पूर्ण झाली. माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. चहा बरोबर खूप छान लागते ही पुरी. त्याच्यानंतर बघा आपण त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स व चाट मसाला वापरलेला आहे. अशी जरी खाल्ली न नसती तरी पण खूप खायला चवदार व छान लागते. तोंडाला चवच येते, लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल अशी ही आपण पुरी ही बनवून घेतलेली आहे. ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच बनवून बघा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.